पेट्रोल पंप संचालकांनी पुकारलेल्या 2 दिवसीय आंदोलनाचा परिणाम आता दिसू लागलेला आहे। नागपूरमधील जवळपास 10% पेट्रोल पंपावरील पेट्रोल डिझेलचा साठा संपल्याने पेट्रोल पंप बंद करण्यात आले। नागपूर शहरात 89 पेट्रोल पंप आहेत, त्यापैकी 3 पेट्रोल पंप तेल कंपन्यांद्वारे संचालित करण्यात येतात। नागपूरमधील पेट्रोल पंपावरील परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। पेट्रोल पंप डीलर असोसिएशनने पुकारलेल्या 2 दिवसीय पेट्रोल आणि डिझेल खरेदी बंदच्या आव्हानानंतर आज त्याचा परिणाम जाणवायला लागलेला आहे। नागपुरात एकंदरीत 89 पेट्रोल पंप आहेत नागपूर शहराचा विचार केला तर, आणि त्यापैकी 10% पेट्रोल पंपामध्ये आता सध्या ड्रायआउटची सिच्युएशन असल्याचं समोर दिसतंय। एकंदरीत ज्या पेट्रोल पंप वितरकांची जी मागणी आहे की कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी आणि त्याचबरोबर इतरही त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जेव्हापर्यंत पूर्ण केल्या जात नाही तेव्हापर्यंत असहकाराचं जे आंदोलन आहे ते याच प्रकारे सुरू राहणार असल्याचं या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आणि शनिवारपासून हे सकाळी 9 ते 6 पर्यंतच पेट्रोल पंप सुरू ठेवणार आहेत। मात्र सध्याची जी परिस्थिती आहे ती काही पेट्रोल पंप जे आहेत ते या प्रकारे असे बंद ठेवण्यात आलेले आहे। मात्र दिवाळीचा सीझन असल्यामुळे फारशे नागरिकांना याचा त्रास कितपत होतो हे सांगणं आता तरी कठीण आहे, कारण काही पेट्रोल पंप आहेत ज्यावर सुरळीत पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरू आहे। मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।